नमस्कार. योगिता होम फूड्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, आज आपण चहासोबत खाण्यासाठी गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत टोस्ट करणार आहोत आणि अगदी हे बिस्किटासारखे खायला लागतात बघा. आणि तुम्ही बघू शकता किती छान तयार झालेले आहेत, अगदी पटकन तुटतात. तर हे टोस्ट बनवायला घेऊया आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते बघूया. तर इथे बघा, 1 वाटी भरून मी साखर घेतलेली आहे. तर इथे बघा, साखर मी दुसऱ्या वाटीमध्ये काढलेली आहे मोठ्या, आणि ज्या वाटीने साखर घेतलं तर त्याच वाटीने 1 वाटी भरून मी पाणी घेतलेलं आहे आणि साखरेमध्ये ओतलेलं आहे. तर या साखरेचा आपल्याला पाक तयार करायचा आहे. पाण्यामध्ये सगळी साखर आपल्याला विरघळवून घ्यायची आहे. तर आता बघा, टोस्ट करण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. सुरुवातीला बघा, 1 वाटी भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि परातीमध्ये ओतलेलं आहे. त्याच वाटीने दुसरी 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. बघा, 2 वाट्या गव्हाचं पीठ आपण इथं घेतलेलं आहे. त्याच वाटीने आता 1 वाटी भरून मी रवा घेणार आहे. रवा माझ्याकडे मोठाच होता, त्यासाठी मी मोठा रवाच वापरलेला आहे. बघा, 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी रवा घेतलेला आहे. आणि आता याच्यामध्ये बघा, आपल्याला 1-2 चमचे तीळ घालायचं आहे. टोस्टमध्ये तीळ घातलं की टोस्ट छान चवीला लागतं. इथे बघा, थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 1 पाव चमचा विलायचीची पावडर घालायची. आणि आता बघा, आपले टोस्ट छान असे हलके होण्यासाठी त्याच्यामध्ये गरम तेल करून ओतलेलं आहे. बघा, तूप, वनस्पती तूप आहे हे. 5 ते 6 चमचे इथे वनस्पती तूप मी टाकलेलं आहे. आणि हे तूप आपल्याला छान असं पिठाला चोळून घ्यायचं आहे. जेव्हा आपण शंकरपाळी करतो बघा, तेव्हा बघा, आपले शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी तूप थोडंसं गरम करून ओततो आणि पिठाला छान असं चोळून घेतो. तसंच आपल्याला इथे करायचं आहे. या गव्हाच्या पिठाला आपल्याला चोळून घ्यायचं आहे छान तुपामध्ये. आणि तुम्ही बघू शकता, इथं आपलं पिठाला तूप छान चोळून झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये बघा, साखरेचं पाक तयार केलेलं ओतायचं आहे. इथे बघा, आपण साखरेचं पाक तयार करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान असं आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे. एकदम पातळ नाही मळायचं. आपल्या इथं बिस्किटासारखे टोस्ट बनवायचे आहेत, त्यासाठी बघा, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता, आपलं पीठ छान असं मळून होत आलेलं आहे. तर इथे बघा, अशा पद्धतीने हे पीठ छान असं मी मळून घेत आहे. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. पीठ छान असं एकजीव झालं की त्याच्यामध्ये आपण घातलेला रवा आहे ना, तो रवा पण छान असा भिजला जातो. त्यासाठी सारखं आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. आणि पीठ मळून झालं की बघा, एक 10 ते 15 मिनिट आपल्याला पीठ मुरायला ठेवायचं आहे, भिजायला ठेवायचं आहे. म्हणजे आपण या पिठामध्ये बघा, रवा घातलेला आहे, तो रवा पण छान असा भिजला जातो. त्यासाठी पीठ छान असं मळून घ्यायचं आणि एक 10 ते 15 मिनिट भिजायला ठेवायचं. आणि इथे तुम्ही बघू शकता, पिठाचा छान असा आपण गोळा तयार केलेला आहे, एकदम घट्ट असा. हे बघा, दाबून दाखवते तुम्हाला. जरासुद्धा हे पीठ पातळ नाही, छान असं घट्टसर याचा गोळा मळून घेतलेला आहे. आणि टोस्ट करण्यासाठी आपलं पीठ इथं छान असं तयार झालेलं आहे. तर एक 15 मिनिट आपल्याला हे पीठ छान असं झाकून ठेवायचं आहे. 15 मिनिटानंतर तुम्हाला मी दाखवते. हे बघा, झाकण लावून घेतलेलं आहे आता. आणि मी या पिठाला किती पाणी लागलं मी तुम्हाला ते दाखवते. तर इथे बघा, 1 वाटी भरून आपण साखर, 1 वाटी भरून पाणी घेतलं होतं आणि त्याच्यातलं बघा, थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ छान असं मळून घेतलेलं आहे. आणि थोडंसं पाणी शिल्लक आहे. बघा, तुम्ही चहा करताना ते गोड पाणी वापरू शकता. तर आता बघा, एक 15 मिनिट झालेले आहेत आणि इथे बघा, मी झाकण काढलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, पीठ छान असं आपलं भिजलेलं आहे. एक 15 मिनिट झालेले आहेत आणि या पिठाचे बघा, 2 भाग मी केलेले आहेत. आणि आता काय करायचं आहे, पोलपाट घ्यायचा आहे आपल्याला आणि पोलपाटवरती हे पीठ परत एकदा आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. तर आता बघा, सुरुवातीला एक गोळा घेतलेला आहे आणि छान असं पोलपाटवरती आपल्याला हे गोळा जोडून घ्यायचा आहे आणि याचा छान असा रोल तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता, माझ्या हाताकडे तुम्ही बघा, आपल्याला याचा छान असा रोल तयार करून घ्यायचा आहे या गोळ्याचा. हे बघा, सुरुवातीला अशा पद्धतीने हे पीठ घ्यायचं, गोळा तयार करायचा आणि हलक्या हाताने, दोन्ही हाताने बघा,
अशा प्रकारे आपल्याला जसं आपण चपाती करताना लाटणं फिरवतो तशा प्रकारे बघा इथं पिठाचा छान असा रोल बनवून घ्यायचा आहे. रोल चिरला तरी काही हरकत नाही, काय नाही होत. थोडंसं लांब करून घेऊया. तुम्ही बघू शकता, हे बघा अशा पद्धतीने याचा आपण रोल बनवत आहोत. आणि रोल काय मी जास्त एकदम लांब पण करणार नाही, हलकासा छोटासाच गोल आपल्याला हे रोल तयार करून घ्यायचं आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने हे रोल तयार करून घेतलेलं आहे. तरी ते बघा मी रोल बनवून घेतलेला आहे. आणि आता चाकूच्या साह्याने हे कट करून घेऊया. समोरचा भाग मी सुरुवातीला कट करून घेतलेला आहे बघा. आणि याचं छान असा गोल गोल काप तयार करून घ्यायचे बघा. हे बघा अशा पद्धतीने हे सुरीने आपण कट करून घेत आहोत. तुम्हाला जर अशा प्रकारचे गोल आवडत नसतील तर तुम्ही काय करा, चपातीसारखं जाडसर लाटून घ्या आणि त्याचं पुरीच्या आकारासारखे तुम्ही बिस्किटासारखे टोस्ट बनवू शकता. आणि ते बघा अशा पद्धतीने सगळा रोल मी कट करून घेतलेला आहे. आणि तुम्हाला एक मी कट केलेला दाखवते आणि याचा आकार तुम्ही बघू शकता. अगदी बाहेर विकत टोस्ट कसे मिळतात त्या आकाराचे इथे बघा हे कट करून आपण घेतलेले आहेत. आणि अशा पद्धतीने बघा सर्व रोल आपण कट करून घेतलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तीळसुद्धा घातलेले दिसतात. तरी ते बघा सर्व रोल आपण अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता छान असं आपण हे सर्व कापलेले टोस्ट ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. आणि आता हे टोस्ट आपल्याला तळून घ्यायचे आहेत. इथे बघा गॅसवरती मी सुरुवातीला तेल तापायला ठेवलेलं होतं आणि तेल छान असं तापलेलं आहे. तर आता एक एक करून आपल्याला हे टोस्ट तेलामध्ये सोडायचे आहेत. सुरुवातीला बघा काय करायचं, गॅस आपला मध्यम करायचा, कमी करायचा आणि टोस्ट सगळे तेलामध्ये सोडायचे. तेलामध्ये सोडताना आपल्याला 7 ते 8 मिनिट बघा बारीक गॅसवरतीच आपल्याला हे टोस्ट छान असे तळून घ्यायचे आहेत. पटकन पलटायची गडबड करायची नाही. आणि मोठ्या गॅसवरती हे टोस्ट अजिबात तळायचे नाहीत. मोठ्या गॅसवर जर तुम्ही तळलात, वरून आपले टोस्ट तळले जातात पण आतमध्ये कच्चं तसंच राहतं. आणि तुम्ही बघू शकता मी किती उशिराने हे टोस्ट हलवत आहे चमच्याच्या साह्याने. आणि खालची बाजू 7 मिनिट फ्राय झाली की मग वरच्या बाजूने आपल्याला पलटायचं आहे. जितकं मंद आचेवर तुम्ही हे तळून घ्याल टोस्ट, तितकेच आपले टोस्ट छान असे आतून तळले जातात. आणि बघा सारखं हलवायचं नाही, सारखं जर हलवत राहिले ना मग हे तुटतं. काय होतं, तेलामध्ये हे नरम होतात आणि मग त्याचे 2 भाग होतात. त्यासाठी बघा खालची बाजू फ्राय झाली कीच मग वरच्या बाजूने पलटायचे. आणि मंद गॅसवर बघा 10 ते 12 मिनिट बघा आपल्याला हे टोस्ट छान असे तळून घ्यायचे आहेत. जवळून दाखवते बघा. आता आपली खालची बाजू छान अशी फ्राय झालेली आहे. तर आता बघा वरच्या बाजूने आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर वरची बाजू आपल्याला पलटून घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता कलर पण थोडासा बदलत आलेला आहे. आणि ते बघा जवळजवळ 10 ते 12 मिनिट झालेले आहेत. आणि या टोस्टचा तुम्ही कलर बघा, जसं बाहेर बेकरीमध्ये मिळतो तशा प्रकारचा कलर इथं आलेला आहे. आणि आपले टोस्ट छान असे तळून तयार झालेले आहेत बघा. मंद आचेवर छान असे आलटून पालटून आपल्याला हे टोस्ट तळून घ्यायचे आहेत. आणि इथे बघा अशा पद्धतीने सर्व टोस्ट आपल्याला तळून घ्यायचं आहे. आणि मस्त कलर पण आलेला आहे. बाकीचे टोस्ट बघा अशाच प्रकारे आपण तळून घेऊया. आणि इथे तुम्ही बघू शकता सर्व टोस्ट मी तळून घेतलेले आहेत, ताटामध्ये काढलेले आहेत. एक टोस्ट तुम्हाला मी तोडून दाखवते. हे बघा आतून याचा कलर तुम्ही बघू शकता, मस्त छान असा आलेला आहे. तर दुसरा पण टोस्ट तुम्हाला मी मोडून दाखवते बघा. आणि तुम्ही बघू शकता पटकन तुटला जातो. आणि ज्या पद्धतीने बिस्किट खायला चवीला लागतं बघा, त्याच पद्धतीचे बिस्किटासारखे चवीचं बघा आपण इथं घरामध्ये टोस्ट बनवलेले आहेत गव्हाच्या पिठाचे. आणि एकदम बाहेरून खुसखुशीत आणि आतून सॉफ्ट असे तयार झालेत. तर आजची टोस्टची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. बनवून बघा, साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. धन्यवाद.